नमस्कार मित्रांनो, पब्लिक चर्चा या न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण वेगवेगळे विषय घेत असतो, ज्या विषयातून जनजागृती होईल आणि कुठतरी एक न्यायाची भूमिका त्या माध्यमातून आपण निर्माण करू शकू. आज आपल्यासोबत अंबिकापूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी आहेत. महाराष्ट्रामध्ये गेल्या हप्त्यामध्ये पेरणीची लगबग होती आणि मोठ्या प्रमाणात गेल्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्रात पेरणी झालेली आहे सोयाबीनचा. विशेष म्हणजे विदर्भ असेल मराठवाड्यामध्ये. मात्र या पेरणीच्या लगबगीमध्ये शेतकऱ्यांनी घाईघाईत जे काही बियाणे आणलेले आहेत त्या बियाण्यांची क्वालिटी निकृष्ट निघाल्यामुळे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट ओढावलेलं आहे. तर या गावामध्ये आतापर्यंत जवळपास 30 ते 35 शेतकऱ्यांचे असे प्रॉब्लेम्स आहेत की त्यांचे वेगवेगळ्या कंपन्यांचे जे काही त्यांनी बियाणे घेतले होते ते बोगस निघाले आणि आज या शेतकऱ्यांचं 10 ते 15 लाखाचं नुकसान हे झालेलं आहे. तर आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या मार्फत की त्यांची काय भूमिका आहे आणि त्यांना काय वाटतं. सर, आपला परिचय द्या. माझं नाव सोपान अंबादास नागे, राहणार चितोडा, क्षेत्र शिवार अंबिकापूर मध्ये ते शेती आमची. आम्ही रवी उन्नतीचे 15 बॅग आणल्या होत्या. TL होती आणि लॉट नंबर 199 लॉट नंबरच्या. त्याची जी उगवणूक क्षमता आहे ते एकदम अल्प प्रमाणात होती आणि कृषी विभागामध्ये आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही दाखल केल्यानंतर जे तक्रार दिली त्याच्यानंतर पंचनामे झाले. स्वतः जळगाव जामोदचे उमाडे सर हे आले होते इथं पंचनामा करण्यासाठी. त्यांनी पण सुद्धा हे सिद्ध करून दाखवलं की बा याच्यामध्ये तुमची हे जे रवी उन्नती आहे या सीटची ही जे उगवण क्षमता आहे हे एकदम कमी प्रमाणात आहे असं त्यांनी आम्हाला लिहून दिलेलं आहे. अंदाजे या गावामध्ये आपण बघतोय की अंदाजे किती शेतकरी असतील की ज्यांच्या हा परिणाम झालेला आहे? 30 ते 35 शेतकरी पेक्षा जास्तच असतील आहेत. कारण की काही इथं ट्रस्टची शेती असल्यामुळे त्यांचा सातबारा लागू होत नाही, त्याच्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तुमची एकूण किती शेती होती आणि किती नुकसान तुमचं झालंय? माझी एकूण 30 एकर शेतीमध्ये मी सोयाबीन पेरणी केली होती. त्याच्यानंतर 15 बॅगा ज्या आहेत त्या व्यवस्थित निघल्या ग्रीन गोल्ड कंपनीच्या आणि ह्या ज्या रवी उन्नतीच्या 15 बॅगा होत्या याच्यामध्ये मला दुबार पेरणी करावी लागली. बरं काका, तुम्ही काय सांगाल ही जी काही सर्व गोष्ट घडलेली आहे? याच्यावर समजा सरकारनं लक्ष द्यावं आणि हे कृषी खात्यात ज्यानं हे पास केलं बियाणं त्यानं जास्तीत जास्त लक्ष द्यावं. त्या दिवशी जळगाव जामोदचे साहेब आले होते, त्यांना म्हटलं मी की बा तुम्ही इथपर्यंत आले पण तुमच्या खात्यानं हे पास केलेलं आहे तर तुम्ही त्यांना का नाही आणलं कंपनीवाल्याला? म्हणत त्याचे फोनच नाही लागून राहिले. कृषी विभागामार्फत आता काय याच्यावर तोडगा काढण्यात यावा, काय वाटतं तुम्हाला? कृषी विभागानं तर तात्काळ सर्वात अगोदर तर एक रवी उन्नतीचं बियाणं विक्रीवर बंदी घालायला पाहिजे. त्याच्यानंतर ज्या काही शेतकऱ्याच्या समस्या आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे अर्ज आहेत, आता काही ठिकाणी पंचनामे अजून बाकी आहेत. कारण की आता ज्या शेतकऱ्याचे पंचनामे बाकी आहेत त्या शेतकऱ्यांना शेत दुबार पेरणीसाठी अजून वेळ लागणार आहे. तर ताबडतोब त्यांनी पंचनामे न करता सरसकट त्यांना सांगून असा एक पत्र जाहीर करावं की बा तुम्ही दुबार पेरणी करू शकता, पंचनामा करण्याची काही आवश्यकता नाही आता. तर आपण बघू शकतो की बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 3 ते 4 हजार कंप्लेंट ह्या वेगवेगळ्या तालुक्यांमधून सोयाबीनच्या येत आहेत. वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि बऱ्याचशा कंपन्यांचे जवळपास 50% जे काही बियाणे हे चुकीचे निघत आहेत आणि शेतकरी अतिशय मोठ्या प्रमाणात या गोष्टीवर नाखुश आहेत. तर सरकारने याबाबत काय भूमिका घेतली पाहिजे किंवा इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? आम्हाला याच अपेक्षा आहे की आता आम्हाला ज्या सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे त्यांनी शासनानं त्याच्यामध्ये लक्ष घालून आणि जे अधिकारी आहेत त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून सगळ्यांना नुकसान भरपाई कमीत कमी बॅगला बॅग जरी दिली आणि पेरणी खर्च जरी दिला तरी शेतकऱ्यांना जास्त काही अपेक्षा नाही. शेतकऱ्यांना इतकं जरी भेटलं तरी खूप मिळेल असं आम्ही मानतो. तर शेतकरी खरं तर बळीराजा आहे आणि आपल्या सर्वांची जी काही उपजीविका आहे ते शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत असते. खूप काही मोठी अपेक्षा त्या दादांनी व्यक्त केलेली नाही आहे. यावर सरकार नेमकी काय भूमिका घेतं आणि नेमकं नेहमीसारखंच साठलोट करून हे प्रकरण दाबतं का हे बघणं आपलं नक्कीच महत्वाचं ठरणार आहे. आमचं न्यूज चॅनल बघत राहा, पब्लिक चर्चा. भेटूया.